नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तुम्ही थंबनेलवर तुम्हाला समजलं असेल की आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो फॉरेक्स ट्रेडिंगमधल्या ब्रोकर. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला एक ट्रस्टेड आणि विश्वासू ब्रोकर पाहिजे. ठीक आहे, तर एक्सेनिस हा एक ब्रोकर फॉरेक्स ब्रोकर आहे जो तुम्हाला करन्सी मार्केट, कम्युनिटी मार्केट आणि सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे. लिंकमधून तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेब ब्राउझरला अकाउंट कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा. लिंक केल्यानंतर तुम्ही इथं असणाऱ्या क्रोम ब्राउझरला येता. ठीक आहे, इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक म्हणजे रजिस्टर. ठीक आहे, रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचं. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर इथं बघा क्रिएट एन अकाउंट असा ऑप्शन येतो. त्यावेळेस पहिल्यांदा इथं बघा कंट्री कोड तुम्हाला दिसत असेल, तिथं तुम्ही तुमची असणारी कंट्री सिलेक्ट करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर खालच्या साईडला युअर ईमेल ॲड्रेस, तुम्ही तुमचा असणारा मेल ID टाका. त्याच्यानंतर पासवर्ड. आता पासवर्ड असा टाकायचा की पहिलं अक्षर कॅपिटल टाकायचं, त्याच्यानंतर 4-5 अक्षर, त्याच्यानंतर एखादं चिन्ह आणि त्याच्यानंतर तुम्ही नंबर टाकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्री S कॅपिटल SHRI@123 असा तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला चेकबॉक्सवर क्लिक करायचं. आय डिक्लेअर्ड अँड कन्फर्म दॅट आय एम नॉट सिटिझन ऑर रेसिडेंट ऑफ US ऑफ टॅक्स पर्पज. ठीक आहे, तुम्ही ह्या पद्धतीनं माहिती भरून घ्यायची. ठीक आहे, आता मी माहिती भरून घेतो इथं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तिथं क्लिक करता, ठीक आहे, कंटिन्यूवर क्लिक करता, त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतात. एक म्हणजे तुम्ही दोन अकाउंट आपण तिथं ओपन करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये डेमो अकाउंट आणि रिअल अकाउंट. आता डेमो अकाउंट काय असतं, जिथं तुम्हाला $10,000 व्हर्च्युअल करन्सी मिळते, तिथून तुम्ही विड्रॉल करू शकत नाही. व्हर्च्युअल करन्सीमध्ये तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, सेम रिअल अकाउंटसारखं डेमो अकाउंट असतं, त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या असणारे ट्रेडिंग जर्नीचे सगळे करन्सी पेअर असतील, फॉरेक्स ट्रेडिंगचे सगळे कमोडिटी ट्रेड असतील, सर्व तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजे काय, रिअल अकाउंटचा. ठीक आहे, रिअल अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, पूर्ण तुम्हाला फुल ॲक्सेस तिथं करता येतो. ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करू, इथं रिअल अकाउंटवर क्लिक करायचं. आता ज्यावेळेस तुम्ही रिअल अकाउंटवर क्लिक करता, इथं बघा या पद्धतीनं असा टर्मिनल इथं तुम्हाला ओपन झालेला दिसेल. ठीक आहे, ओके. आता इथं बघा या पद्धतीनं त्यांच्या डिपॉझिटच्या सगळ्या ऑफिशियल हे आहेत. ठीक आहे, तुम्ही या पद्धतीनं सर्व डिपॉझिट करू शकता. UPI आता हे आज अनअवेलेबल आहे. ठीक आहे, कारण आज संडे असल्यामुळे ते तुम्हाला अनअवेलेबल दिसतंय. ठीक आहे, तुम्ही इथं UPI QR कोड, UPI स्कॅन, UPI ID UPI डायरेक्ट, त्याच्यानंतर ऑनलाईन बँक असेल बँकेमधून, ह्या सर्व प्रकारामधून तुम्ही पैसे इथं डिपॉझिट करू शकता. ठीक आहे, आता इथं कंप्लीट प्रोफाईल आपण करू. ठीक आहे, आता कंप्लीट प्रोफाईल करण्यासाठी इथं 3 स्टेप आहेत. एक म्हणजे कन्फर्म ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर ॲड प्रोफाईल इन्फॉर्मेशन, असे 3 इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात. ठीक आहे, आपण गेट स्टार्टेड नावर क्लिक करायचं. ठीक आहे, आता इथं बघा तुमच्या असणारा जो मेल ID आहे त्याला इथं काय गेलेला असेल, OTP गेलेला असेल. ठीक आहे, OTP इथं मी टाकतो. ठीक आहे, आता इथं बघा या पद्धतीनं समजा आपण इथं OTP टाकला. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, कन्फर्म युअर मोबाईल नंबर. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, ज्यावेळेस तुमच्या इथं बघा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला चेकबॉक्स दिसतील. ज्यावेळेस तुमच्या 2 स्टेप कंप्लीट होऊन जातात, ईमेल ID कन्फर्म होऊन जातो, मोबाईल नंबर कन्फर्म, तिसरी स्टेप काय, ॲड प्रोफाईल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्याच्यावर कंप्लीट नावर क्लिक करायचं. आता इथं तुमचं असणारं नाव, ठीक आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमचं रिजन टाकायचं म्हणजे तुमचा देश टाकायचा, त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा, त्याच्यानंतर मेल फिमेल ह्या गोष्टी इथं आपण पुट करून घेऊ. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सर्व पर्सनल डिटेल टाकला त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते इथं सर्वेसाठी क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्याची तुम्ही आन्सर देऊ शकता. ओके, आता व्हॉट इज युअर पर्पज ऑफ ओपनिंग युअर अकाउंट. आता आपण ओपन का करतोय, एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, हेजिंग करण्यासाठी किंवा स्पेक्युलेशन. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्हाला इथं गुंतवणूक करायची. हेज करायचं म्हणजे काय, जे काय स्पेक्युलेटर आणि हेजिंग हे काय असतं हे तुम्हाला मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर क्लिक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, प्लीज सिलेक्ट युअर सोर्स ऑफ इन्कम. तुमचा जो काय इन्कमचा सोर्स असेल तो इथं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तुमचा रेट असेल, इन्कम, एम्प्लॉयमेंट असेल, सेव्हिंग असेल, पेन्शन जे काय असेल तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आपण सेव्हिंग टाकून कन्फर्म करू. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज युअर ऑक्युपेशन. ठीक आहे, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये तुमचं झालेलं आहे एज्युकेशन वगैरे. ठीक आहे, आता तुम्ही कोण म्हणजे काय व्यवसाय वगैरे काय तुम्ही ते टाकू शकता. ठीक आहे, समजा आता मी इथं एज्युकेशन टाकतो. ओके, त्याच्यानंतर कंटिन्यू.
इथं बघा प्लीज सिलेक्ट युअर टोटल वेल्थ, म्हणजे तुमचा टोटल किती प्रमाणात तुमची वेल्थ आहे बँक अकाउंटमध्ये वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला विचारते. ठीक आहे, इथं तुम्ही कमीत कमी टाका. ठीक आहे, $0 to $20 आपण टाकू. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर एम्प्लॉयमेंट स्टेटस. ठीक आहे, तुम्ही फुल टाईम एम्प्लॉयड आहे, सेल्फ एम्प्लॉयड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टुडंट आहे, अनएम्प्लॉयड आहे, असेल ते तुम्ही टाकू शकता. मी इथं स्टुडंट टाकून कन्फर्म करतो. व्हॉट इज युअर इयरली इन्कम, तुमचा इयरली इन्कम किती आहे हे तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, $0 to $5,000 टाकू शकतो. व्हॉट इज युअर CFD ट्रेडिंग एक्सपिरियन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर रिअल मनी ट्रेडिंग ओके इथं विचारताय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या किती पद्धतीनं कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करताय, किती ट्रेड केलेले आहेत. ठीक आहे, हे तिथे तुम्हाला विचारत असेल. ठीक आहे, तिथे तुम्ही कोणता पण हॅव नॉट ट्रेड टाकू शकता किंवा तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा तुम्ही तिथं निवडू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हाऊ लॉंग वूड यू नीड टू मास्टर ऑफ ट्रेडिंग, तुम्हाला किती वेळ लागेल ट्रेडिंग करण्यासाठी, तुम्ही प्रोफेशनल ट्रेडिंग करण्यासाठी किंवा तुम्हाला सर्व गोष्टी शिकण्यासाठी. ठीक आहे, आता तुम्ही किती लागलेलं आहे तुम्ही टाकू शकता. 1 month आय फील कॉन्फिडंट, 6 months सेम लर्निंग रिक्वायर्ड, तर तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, इथं पहिलं दुसरा ऑप्शन निवडते. त्याच्यानंतर इथं बघा व्हॉट इज युअर अँटिसिपेटेड मंथली इन्कम, आर यू प्रिपेअर टू इन्व्हेस्ट विथ एक्सएनएस. ठीक आहे, तुम्ही तुमचे किती इन्कम इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता, घेऊ शकता, अशा इथं ऑप्शन तुम्हाला विचारू. ठीक आहे, नन फॉर नाव करू आपण. त्याच्यानंतर काय व्हॉट आर युअर प्लॅन टू ट्रेडिंग विदिन 1 year. ठीक आहे, तुमचा इथं ट्रेडिंगसोबत तुमचा काय प्लॅन आहे. ठीक आहे, बिकम अ फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर, कीप इट प्रेस्टिजियस हॉबी. ठीक आहे, तुम्ही कशा का ट्रेडिंग करता हे तुम्हाला विचारते. ठीक आहे, बिकम अ फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर तुम्ही निवडू शकता. व्हॉट इज ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट डू यू प्लॅन टू यूज. ठीक आहे, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार आहे हे तुम्हाला तिथं विचारते. ठीक आहे, तुम्ही इथं मेटलमध्ये करणार असाल, फॉरेक्स, क्रिप्टोकरन्सी, कमोडिटी, स्टॉक हे, किंवा तुमचं अजून ठरलं नसेल तर तुम्ही इथं डो नॉट शुअर करू शकता, किंवा तुम्हाला जे पाहिजे ते पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आपण सगळे सिलेक्ट करतोय. ठीक आहे, आणि इथं आपण कंटिन्यू करतो. ठीक आहे, हे जस्ट सर्वे पर्पज असतं, लक्षात ठेवा हे सगळे क्वेश्चन. त्याच्यानंतर काय हाऊ वुड यू नो अबाउट द एक्सएनएस, तुम्हाला एक्सएनएस कसं समजलं. ठीक आहे, आता हे एक्सएनएस आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं बघा काय ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे, ऑनलाईन सर्च, मेसेज, न्यू लेटर, फ्रेंड्स, फॅमिली. ठीक आहे, तुम्ही फ्रेंड्स निवडा. ठीक आहे, त्याच्यानंतर सबमिट करा. ओके, ठीक आहे, आता इथं काय विचारते, फॉर 30 days यू कॅन डिपॉझिट अप टू $2,000 अँड ट्रेड, आफ्टर दॅट यू विल आस्क टू व्हेरीफाय युअर आयडेंटिटी. ठीक आहे, आपल्याला इथं अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे. इथं आपल्याला पैसे आधी डिपॉझिट करायचं का, व्हेरीफाय आयडेंटिटी नाव. आता लक्षात ठेवा, आधी आपण अकाउंट काय असं करू, व्हेरीफाय करू. ठीक आहे, कारण तुम्हाला पैसे डिपॉझिट आणि विड्रॉल करण्यासाठी अकाउंट व्हेरीफाय असणं गरजेचं आहे. ठीक आहे, व्हेरीफाय आयडेंटिटी नावावर क्लिक करायचं. ठीक आहे, इथं तुम्हाला तुमचं नाव दिसत असेल. ठीक आहे, तिथं अपलोड डॉक्युमेंट्स, तुमच्या नावात पुढं अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं. ठीक आहे, आता इथं काय विचारते, डाटा युजेस ॲग्रीमेंट. तुम्ही जर युनायटेड स्टेटमध्ये राहत नाही, त्यामुळे इथं आपण ऑर्डरवर क्लिक करायचं आणि कंटिन्यू क्लिक करायचं. ठीक आहे, सिलेक्ट युअर आयडेंटिटी डॉक्युमेंट. आता इथं तुम्ही कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट देताय, पासपोर्ट देताय, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, वोटर ID, पॅन नंबर काय देताय ते तुम्ही सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आता इथं बघा आधार कार्ड रिकमेंडेड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आधार कार्डवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तो तुम्हाला ते प्रोसिजर सांगते की तुम्हाला कशा पद्धतीने आधार कार्ड इथं द्यायचं आहे. ठीक आहे, कसा सरळ एकदम सरळ व्यवस्थित फोटो तुम्ही इथं अपलोड करायचं. बघा अपलोड द फ्रंट पेज ऑफ डॉक्युमेंट, अपलोड द बॅक पेज ऑफ डॉक्युमेंट, ते तुम्ही डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणार त्याच्यानंतर सबमिट डॉक्युमेंटवर इथं क्लिक करायचं. ठीक आहे, तुमचं काय होऊन जाणार, डॉक्युमेंट इथं तुमचे सबमिट होणार. लक्षात ठेवा, आधार कार्ड अपलोड करत असाल तर व्यवस्थित पहिलं फोटो पहिल्यांदा अपलोड करा, त्याच्यानंतर दुसरा फोटो अपलोड करा. ठीक आहे, आता एकतर तुमचे 5 ते 7 मिनिटामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातं. तुम्हाला मेल ID मेल येतो की तुमचं अकाउंट व्हेरीफाय झालेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मेल पण दाखवतो कशा पद्धतीनं मेल येतो. ठीक आहे, नाहीतर 24 तास पण इथं लागू शकतात. ठीक आहे, आणि ते काय ऑप्शन म्हणते डिपॉझिट म्हणून. ठीक आहे, जर तुम्हाला पैसे लगेच डिपॉझिट करायचं असेल तुम्ही डिपॉझिट करू शकता, अथवा इथं बॅक घेऊ शकता. ठीक आहे, आता इथं प्रोफाईल बघू व्हेरीफाय झाली का नाही. ठीक आहे, 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला एक मेल येईल. तुम्ही जो मेल ID दिला आहे त्याच्यावर मेल येईल की युअर प्रूफ ऑफ रेसिडेन्स डॉक्युमेंट हॅज बीन व्हेरीफाईड. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं, आपला असणारा अकाउंट टोटली व्हेरीफाय झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये पुढं प्रोसिजर कंप्लीट करू. पण काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं आणि इथं एक्सएनएस गो. ठीक आहे, एक्सएनएस गो म्हणून इथं ॲप आहे बघा. ठीक आहे, एक्सएनएस ट्रेडिंग ॲप सर्च करा, इथं आहे एक्सएनएस गो. ठीक आहे, ह्या ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. ठीक आहे, तुम्ही काय सिम्पल क्लिक करायचं, साइन इन ऑप्शन असेल, साइन इनवर क्लिक करायचं. तिथं तुम्हाला तुमचा असणारा मेल ID आणि पासवर्ड टाका, तुम्ही इथं लॉग इन होऊन जाता. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही तुमचा लॉग इन आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं बघा सेट पासपोर्ट. ठीक आहे, असा एक इथं ऑप्शन येतो. म्हणजेच काय, तुम्ही ॲप ओपन करताना तुम्हाला इथे एक पासपोर्ट तयार करायचा. ठीक आहे, जो तुम्हाला ॲप ओपन करताना इथं विचारणार. ठीक आहे, ठीक आहे, ज्या वेळेला तुम्ही इथं पासकोड एंटर करता त्याच्या इथे बघा या पद्धतीने तुम्हाला सरफेस दिसतो. ठीक आहे, खाली 4 ऑप्शन आहेत, अकाउंट, ट्रेड, मार्केट, परफॉर्मन्स आणि प्रोफाईल.
ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही अकाउंटवर क्लिक करता इथं तुम्हाला बघा 2 प्रकारचे तुम्ही इथं RI म्हणून मी तुम्हाला अकाउंट इथं निकनेम दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही इथं डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. अकाउंट हे USD मध्ये तुमचं अकाउंट निघतं. ठीक आहे. म्हणजे डॉलरमध्ये तुम्हाला ट्रेड करावे लागतात. इथं तुम्हाला INR मध्ये कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. फंड्स त्याच्यानंतर सेटिंग अशा ऑप्शन असतात. लक्षात ठेवा सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही आधी लिव्हरेज चेंज करायचं. तुम्हाला किती पद्धतीने लिव्हरेज पाहिजे 1:2 1:20. ठीक आहे. लक्षात ठेवा तुम्ही 1:50 किंवा 1:100 सिलेक्ट करा. कारण सुरुवातीला बिगिनर लेवलला तुम्ही 1:100 किंवा 1:50 यावर ट्रेड करा किंवा त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी लिव्हरेज चालेल. कारण मार्केटमध्ये लिव्हरेज हा खूप मोठा इथं इश्यू असतो. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला ट्रेडिंग कॅपिटल डिपेंड असतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला इथे तुमचं रिअल अकाउंट आता त्यावेळेस तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर बघा रिअल अकाउंट एक दिसतं दुसरं म्हणजे डेमो अकाउंट एक असतं. जर तुम्हाला डेमो अकाउंटमधून ट्रेड करायचं असेल सिम्पल डेमो अकाउंटवर क्लिक करा. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही डेमो अकाउंटवर क्लिक करणार त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला $10,000 मिळालेले आहेत. त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तिथं ट्रेड सेक्शनमध्ये जाणार. तुम्हाला जे पेअरमध्ये ट्रेड करायचं आहे त्या पेअरमध्ये तुम्ही इथं काय करू शकता ट्रेड करू शकता. ठीक आहे. ट्रेडिंग कसं करायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी सांगेन. ठीक आहे. आता लक्षात ठेवा आता समजा तुम्हाला इथं बघा 2 अकाउंट एक रिअल अकाउंट आणि डेमो अकाउंट असे दिले. आता समजा तुम्हाला काय करायचं INR मध्ये अकाउंट काढायचं इंडियन करन्सीमध्ये तर तुम्ही काय करायचं सिम्पल इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा प्लस चिन्ह तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. राईट साईडला त्या प्लस चिन्हावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला विचारतंय की रिअल अकाउंट काढायचं का डेमो अकाउंट काढायचं. तर लक्षात ठेवा आपण एकाच अकाउंटमध्ये अजून पण रिअल अकाउंट काढू शकतो. त्यावेळेस तुम्ही इथं रिअल अकाउंटवर क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं विचारते बघा की तुम्हाला कसलं अकाउंट काढायचं आहे स्टँडर्ड अकाउंट काढणार आहे किंवा इथं तुम्ही इथं अकाउंट काढणार आहे रो स्पेड किंवा झिरो अकाउंट. ठीक आहे. आपण स्टँडर्ड अकाउंट काढणार आहे. त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथं विचारते बघा करन्सी की तुम्हाला जे रिअल अकाउंट काढायचं तुम्ही कोणत्या करन्सीमध्ये काढणार आहे. तर इथं समजा आपल्याला तुम्हाला ज्या करन्सीमध्ये काढायचं त्या करन्सीमध्ये म्हणजे आता आपण इंडियन आहे तुम्हाला INR मध्ये अकाउंट काढायचं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट इथं 10,000 5,000 असं दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर लॉस पण रुपयेमध्ये दिसला पाहिजे रुपयेमध्ये ट्रेडिंग करायचं. तर तुम्ही इथं USD ऐवजी INR सर्च करायचं. ठीक आहे. तुम्ही INR सर्च केलं तुमचं आता जे अकाउंट आहे ते INR मध्ये होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा तुमचं असणार इथं लिव्हरेज किती करायचं 1:100 करा किंवा 1:50. ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे तेवढे लिव्हरेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. लक्षात ठेवा जेवढं कमी लिव्हरेज घेणार तेवढं जास्त तुम्हाला चान्सेस आहे तुम्ही मार्केटमध्ये सर्वाइव्ह करायचा. कारण जेवढं जास्त लिव्हरेज घेणार तेवढी रिस्क जास्त प्रॉफिट जास्त 1:100 किंवा 1:50 घेऊन तुम्ही लिव्हरेज घेऊ शकता. त्याच्यानंतर निकनेम आता तुम्ही इथं नवीन निकनेम तुम्ही इथं समजा घेऊ शकता. समजा इथं मी देऊया. ठीक आहे. कंटिन्यू क्लिक करायचं. इथं तुमचं असणार ट्रेडिंग पासवर्ड आपण जो काही पासवर्ड तुम्ही इथं तयार करावा लागतो नवीन पासवर्ड. ठीक आहे. तुम्ही पहिला जरी टाकला तरी इथं चालू शकतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं तुमचा असणारा पासवर्ड ओपन झालं नवीन आता इथं ह्याच्यावर क्लिक केलं बघा रिअलमध्ये तुमचे 2 अकाउंट आहेत. एक म्हणजे RI त्याच्यानंतर RI2 म्हणून. ठीक आहे. आणि डेमोमध्ये इथं एकच अकाउंट ओपन आहे. लक्षात ठेवा RI मध्ये 2 ऑप्शन आहेत 2 अकाउंट आहेत एक RI आणि RI2. ठीक आहे. RI अकाउंट आहे आपलं ते इथं बघा तुम्हाला दिसत असेल ते USD मध्ये. ओके. आणि RI2 जे आपण काढलेलं आहे ते INR मध्ये. समजलं. तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड करायचं आहे त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. ओके. आपण सिम्पल आलो डिपॉझिट करायचं डिपॉझिटवर क्लिक करायचं ॲड पेमेंट मेथड म्हणा. ठीक आहे. ॲड पेमेंट केल्यानंतर इथं बघा तुम्हाला असे सगळे ऑप्शन पेमेंटचे आहेत. तुम्ही UPI स्कॅन करून UPI QR कोडवर UPI डायरेक्ट असेल किंवा UPI ID वरून सुद्धा तुम्ही इथं पैसे ॲड करू शकता. ठीक आहे. सिम्पल तुम्ही UPI ID वर क्लिक करायचं. इथं तुमचा असणारा तुम्हाला अकाउंटचा इथं नंबर दिसत असेल कोणत्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे. त्याच्यानंतर इथं UPI ID टाकायचा तुमचा असणारा. ठीक आहे. UPI ID त्याच्यानंतर तुमचा कोणत्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे. ठीक आहे. 2 अकाउंट आहेत तुमच्या USD मधले एक INR मधले ते अकाउंट इथं टाकायचं. इथं तुम्हाला किती अमाऊंट टाकायची इथं बघा सांगते ₹919 मिनिमम अमाऊंट आहे. त्याच्या 45,000 पर्यंत तुम्ही या पेमेंट थ्रू करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जास्त पेमेंट इन्क्रीज करायचं असेल तर व्हेरीफाय युअर प्रोफाईल. आता आपले अजून प्रोफाईल व्हेरीफाय झाली नाही तर तुमची प्रोफाईल व्हेरीफाय होऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही इथं 45,000 पर्यंत पैसे ॲड करू शकता. ठीक आहे. इथं अमाऊंट टाकून डायरेक्ट कंटिन्यू क्लिक केलं की तुम्ही पुढची प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पैसे तुम्हाला इथं 1 ते 1.5 तास वेळ लागतो. त्यावेळेस तुमच्या असणार इथं फंड जो दिसतोय त्यामध्ये तुम्हाला इथे पैसे दिसून जातील. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करणार आहे इथं तुम्ही अकाउंट कोणत्यामध्ये ओपन करता हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. USD मध्ये करणार आहे की तुम्ही INR मध्ये करणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही एक्सएनएसमध्ये अकाउंट ओपन करून घ्या. ठीक आहे. दिलेल्या लिंकवरून अकाउंट ओपन करून घ्या म्हणजे तुम्ही आमच्या अंडर तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने अकाउंट ओपन करून घ्या. तुम्हाला इथं INR मध्ये करायचं असेल तर ते INR मध्ये करा. USD मध्ये करणार असाल तर USD मध्ये करा. ठीक आहे. USD मध्ये केलं तर तुम्हाला सगळे ट्रेड डॉलरमध्ये करावे लागतील आणि प्रॉफिट लॉस पण डॉलरमध्ये असेल. INR मध्ये करणार असाल तर सगळे ट्रेड INR मध्ये दिसणार आणि सगळे प्रॉफिट लॉस पण INR मध्ये दिसणार. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही आपल्या असणार एक्सएनएस ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करून घ्या आणि तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. ठीक आहे.
फॉरेक्स मार्केट शिकण्यासाठी किंवा इंडियन स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे सर्व आपण तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.